आज सकाळीच मी गेले होते ब्युटी पार्लरला, कारण आज होते संडे. तर संडेच्या दिवशी रिद्धी सिद्धी घरीच असतात, मग त्यामुळे मी लवकर गेली होती. आणि घरी आल्यावर मी त्यांना पपई कापून दिली मुलींना, कारण ते दिवसभर खेळत होत्या आणि तिला खूपच कंटाळा येत होता जेवण करण्याचं. मग मी म्हटलं रिद्धी सिद्धी मी स्वयंपाक करते, तोपर्यंत तुम्ही खेळा. आणि मग मी भाजीपाला घेतला करडीची. ती माझ्या घरच्यांना अजिबात आवडत नाही करडी, पण मला आवडती. म्हटलं जाऊ त्यांना नाही आवडत तर आपण करावं. मग मी ती करडीची भाजी केली, तोपर्यंत मुली पपया वगैरे खात होत्या. मग दुपारच्या वेळी मी जेवण केलं. खूपच वेळ झाला होता मला जेवणाला. मला 2 वाजले होते जेवण करण्यासाठी. घरातली कामं आणि मुलेकरांना सामान अवघड असतं. आणि रिद्धी सिद्धींचं चालू होतं ग्राउंडमध्ये खेळणं. आणि इथे त्यांचं काय चालू होतं, हा ग्रुप त्यांचा चौघींचा आहे ना, अजिबात सुटत नाही. ही आहे परी, ही आहे आर्या, ही आहे रिद्धी, ही आहे सिद्धी, असं मी त्यांना सांगत होते. मी म्हणतो तुमचे दिवसभर खेळता मुलींना, तुम्ही कधी घरात तरी आराम करत जा. ते चालले मम्मी मी संडे आज दिवसभर मला खेळायचंच आहे, असं सिद्धीचं चालू होतं दांगुडा. म्हटलं माऊ बस झालं ना. मग तरी ती तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली. मग मला त्यांच्या घरी बोलवायला जावं लागलं, मैत्रिणीच्या घरी. मग मी रिद्धी सिद्धीला म्हटलं चला ग घरी आपल्याला जायचं. तिची मैत्रीण म्हणत होती राहू द्या ना आंटींना रिद्धी सिद्धींना घरी, पण म्हटलं नाही ग बाई त्यांना आराम करायला जायचे. घरी आल्यावर का तरी मुलींचं काही आराम करायचं नाही होतं त्यांना. मग तरी माझी हेअरस्टाईल करत मम्मी मी तुझी हेअरस्टाईल करते बरं का छान छान. म्हणलं कर बाई तुला लय आवडती. तर ती करत होती आणि मला म्हणते मम्मी तुला काही थोडंफार त्रास तर नाही होते ना केसायला. म्हटलं नाही ग बाई मला नाही होते त्रास, तुला करायचं तर कर. अशा प्रकारे माझ्या पुरीने माझी मस्तपैकी हेअरस्टाईल घातली. असंच माझा दिवस निघून जातो माझ्या मुलीमध्ये मस्तपैकी. मला एवढं भारी वाटतं ना. हा झाला माझा मिनी व्लॉग. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.